मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह गायसमुद्रे। आज आम्ही या ठिकाणी सर्व पक्षीय मोर्चा, संयुक्त मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। या ठिकाणी आम्ही जर बघत आहे तर या ठिकाणी दोन पक्ष या ठिकाणी दिसतात, वंचित बहुजन आघाडी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे आणि काही संघटना या ठिकाणी, काही लोक समाजाचे या ठिकाणी सर्व उपस्थित राहून या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी पूर्णपणे त्यांचं नियंत्रण चालू होतं कालपासून की मोर्चा सक्सेसफुल झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे आणि समाजामध्ये कुठेतरी तीड निर्माण नाही हो, दोन्ही समाजामध्ये एकता राहावी। अशा काही कवचित लोक असतात ते जातीवाद करून कुठेतरी दोन समाजामध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात। तर त्यांना आमची चेतावणी आहे, त्यांना आमचं आव्हान आहे की परत अशा घटना जर दलित बौद्ध बांधवावर करण्यात आल्या तर ही छोटं मोठं आंदोलन आहे, याच्या पुढे तीव्र आंदोलन होईल। आमचं म्हणणं एकच आहे की आरोपी अटक झाले पाहिजे आणि त्यांना कायद्याच्या अनुषंगाने त्यांना जो सजा गुन्हा दाखल झालाय त्यामध्ये त्यांना सजा मिळावी, ही आमचं ध्येय उद्दिष्ट आहे। आणि ती आज ह्या ठिकाणी आम्ही निषेधाच्या माध्यमातून आम्ही ECB कार्यालयावर जाणार होतो, परंतु काही म्हणजे लोकांना त्रास होऊ नये, ट्रॅफिकला त्रास होऊ नये, येणारे जाणारे पब्लिकला त्रास होऊ नये म्हणून ECB साहेब बोलले की ठीक आहे गायसमुद्रे साहेब, निषेध आपला काढणं गरजेचं आहे। आमचे सिनियर साहेब बी बोलले किंवा इथपर्यंत मोर्चा काढला, म्हणजे सर्वांच्या इच्छेनं या ठिकाणी आम्ही मोर्चा काढला। निषेध करणं गरजेचं होता, ते आम्ही ह्या ठिकाणी सक्सेसफुल केलाय। आणि आज आम्ही बघतोय की आमच्या वंचितचे ह्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते, आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून हा मोर्चा एकदम चांगला आणि मोर्चा काढण्याचं कारण गुन्हे दाखल झालेत, परंतु 3 आरोपी अटक झालेत आणि 10 आरोपी ज्या घटना घडली त्या मुलांचं म्हणणं आहे 10 आरोपी आहेत, 6 आरोपीवर गुन्हे दाखल झालेत आणि 4 आरोपीवर गुन्हे दाखल नाही झाले। ती 4 आरोपीवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि 3 आरोपी जे फरार आहेत, मेन आरोपी फरार आहेत, त्यांना अटक करावी यासाठी आंदोलन मोर्चा काढलेला होता। आणि ती मोर्चा आज ह्या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, सर्व पक्षाच्या वतीने ह्या ठिकाणी काढला। मी सर्व वंचित बहुजन आघाडीच्या ताई आहे, त्या ठिकाणी कार्यकर्ते आहे, या ठिकाणी सर्व आमच्या पक्षाचे कार्यकर्ते, सर्वांना शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम। हे बघा, फुले नगर येथे आमचे बौद्ध बांधव आहेत, यांच्यावर गावातल्या गावगुंड्याने अचानक त्यांनी जातीवादीवर शिव्या दिल्या आणि चाकू तलवारी घेऊन आमच्या फुले नगर मध्ये घुसले। ही दादागिरी चालणार नाही आणि मला एवढंच त्यांना सांगायचंय, हे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, इथे अशी हुकुमशाही नाही चालणार, लोकशाहीनेच महाराष्ट्र चालणार, हे मला त्यांना सांगायचं आहे। आणि प्लस माझं एक म्हणणं आहे की पोलिसांनी आतापर्यंत 3च आरोपींना पकडलेलं आहे, बाकीच्या आरोपींना का नाही पकडलं? आमची हीच मागणी आहे की बाकीच्या पण आरोपींना पकडावं। आणि आम्ही इथे शांततेने मोर्चा काढलेला आहे आणि आम्ही संविधानाला मानणारे आहेत, कोणाला त्रास झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही आमचं जे होतं ECB कार्यालयाचं ठिकाण होतं, पण आम्ही ते रद्द करून आम्ही इथून 5 जणच प्रतिनिधी जाणार आहोत आणि आम्ही शांततेने लोकशाहीच्या माध्यमातूनच हे आंदोलन करत आहोत। एवढंच बोलते। जय भीम, जय शिवराय, जय संविधान। या गुन्ह्यातील जे अजून पाहिजे आरोपी आहेत ते आम्ही लवकरात लवकर अटक करू, कारण या गुन्ह्यात आम्ही यापूर्वी पण सोमनाथ मोरे आणि संदीप म्हात्रे असे 2 आरोपी अटक केलेले आहेत, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। त्याचबरोबर एक बाल आरोपी पण यामध्ये आम्ही, म्हणजे विधी संघर्षग्रस्त मुलगा त्याला ताब्यात घेतलेला आहे, तो भिवंडी न्यायमंडळापुढे त्याला हजर केलेला आहे आम्ही। आणि याच्यातील एक राजू भोईर नावाचा एक आरोपी आहे, त्याचा जामीन अर्ज, अटकपूर्व जामीन अर्ज त्याचा रद्द झालेला आहे, त्याचा पण आम्ही शोध घेत आहोत आणि इतर आरोपींचा पण शोध लवकरात लवकर